शिवसेना कार्यकारिणी बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकांचं भाकीत वर्तवलं। गेल्याच आठवड्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्येही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले। खरंच मध्यावधी निवडणुका होणार आहेत का? पाहूया हा रिपोर्ट। झी मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला पाहिजेत हा आपला जुना आग्रह पुन्हा बोलून दाखवला। त्यामागे नेत्यांचा वेळ खर्च होण्यापासून ते मनुष्यबळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याची अनेक कारणं त्यांनी सांगितली खरी, पण खरं कारण वेगळंच असल्याचं बोललं जात आहे। येत्या वर्ष अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजप शासित राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या। गुजरातमध्ये करावा लागलेला विरोधाचा सामना पाहता या निवडणुका भाजपला सोप्या जाणार नाहीत अशी शक्यता आहे। प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान आणि रमण सिंग यांना बसू शकतो। असं झाल्यास पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। हे टाळायचं असेल तर राजस्थान, मध्य प्रदेश सोबत लोकसभा निवडणुकाही घेणं फायद्याचं राहील असा विचार भाजप नेतृत्वामध्ये बळावतोय। याचा उलटा परिणाम म्हणजे लोकसभेसाठी पडणाऱ्या मतांचा फायदाच राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपला मिळू शकतो। या दोन राज्यांसोबतच पुढल्या वर्षभरात निवडणुका असलेल्या भाजप शासित राज्यांमध्येही लोकसभेसोबतच मतदान घेण्याची रणनीती आखली जाऊ शकते। असं झाल्यास महाराष्ट्रातही डिसेंबर 2018 मध्ये मुदतपूर्व सार्वत्रिक मतदान होण्याची शक्यता आहे। नेमका हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत। म्हणतात असं की डिसेंबर 18 मध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्र येतील, आल्या नाहीतर 19 मध्ये येणारच आहेत, दोन्ही येणार आहेत। निवडणुकीच्या तयारीला लागा असे सगळेच पक्ष म्हणतात। म्हणजे नेमकं काय करा? नुसत्या जाहिरातबाजीवरती सरकार चाललं असेल तर हे जाहिरातबाजी करणारं सरकार आपल्याला खाली खेचावंच लागेल आणि शिवशाहीचं सरकार हे निदान महाराष्ट्रामध्ये तरी सत्तेवरती पुन्हा आणावंच लागेल। म्हणून ही प्रतिनिधी सभा आणि या सगळ्या जो काही खटाटोप करतो तो आपण केलेला आहे। अटल बिहारी वाजपेयी यांनीही फील गुड आणि इंडिया शायनिंगची घोषणा देत लोकसभेच्या निवडणुका अलीकडे आणल्या होत्या। या फील गुडचं काय झालं याचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे। आता पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा देखील कदाचित हेच धोरण अंमलात आणण्याच्या बेतात आहेत। त्यामुळे शिवसेनेसारख्या मित्र पक्षांसह विरोधकांनीही निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्यास नवल नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।